मेडिटेशनची जादूगिरी लेख आहे हे जीवन सुंदर आहे. आज नेहमीप्रमाणेच आम्ही सगळे गच्चीवर जमलो होतो. कोरोनाचा नवीन ट्रेड ओमायक्रॉनचं आगमन झालं. थोडे शिथिल झालेले निर्बंध परत कडक करण्यात आले. त्यामुळे आज सगळ्यांनीच मास्क घातला होता. सगळे एकमेकांपासून अंतरावर बसले होते. चर्चा लसीकरणाची चालली होती. कुणी 1 डोस घेतला होता तर कुणाचे 2 डोस पूर्ण झाले होते आणि काही असेही निघाले की त्यांना एकही डोस घेतला नव्हता. परंतु आता सरकारी नियम कडक झाल्यामुळे आज उद्या लस घेतलीच पाहिजे अशा प्रकारचं नियोजन ते करत होते. आज महानगरपालिकेतून आरोग्य अधिकारी आले होते. त्यांनी कोरोनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. लसीकरण म्हणजे काय, त्याचा कसा उपयोग होतो, नाही केलं लसीकरण तर काय होतं, इम्युनिटी पॉवर म्हणजे काय वगैरे वगैरे मुद्दे सविस्तर समजावून सांगितले. अनेकांच्या मनात बऱ्याच शंका होत्या. त्या शंकांचंही निरसन झालं. सर्वांनाच समाधान मिळालं. आरोग्य अधिकारी असंही म्हणाले की पहा, रोग होणं हा एक भाग आहे आणि रोगाची भीती बाळगणं हा दुसरा भाग आहे. रोगही झाला आणि भीतीही असली तर रोगप्रतिकारक शक्ती झपाट्याने ढासळते, रोग बळावतो. एका रोगातून दुसरा रोगही होऊ शकतो. गुंतागुंतीची स्थिती निर्माण होऊ शकते आणि समजा रोग झाला नाही पण नुसती भीती असली तरी रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि रोगाला आमंत्रण देते. आपली रोगप्रतिकारक शक्ती आपण स्वतःच वाढवू शकतो. योग्य सात्विक पौष्टिक व्हिटॅमिनयुक्त भोजन, योग्य तो व्यायाम आणि पुरेशी झोप या त्रिसूत्रीमुळे इम्युनिटी पॉवर वाढते आणि शांत मन, सकारात्मक मन हे इम्युनिटी पॉवरला उच्च स्थानावर नेऊन ठेवतं. कुठलाही रोग आधी मनात आणि नंतर शरीरामध्ये प्रकट होत असतो. मनच जर अशक्त कमजोर असेल तर कुठलाही रोग पटकन बळावतो. मेडिटेशन, ध्यानधारणा, योग, प्राणायाम यांनी मनाची सकारात्मकता वाढते. प्राणायाम योग्य पद्धतीने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलं तर शरीरातील प्राणवायू वाढण्यास मदत होते. आरोग्य अधिकारी म्हणाले की आता मी राजयोगाच्या अभ्यासक ताईंना विनंती करतो की आपण राजयोगाबद्दल सांगावं. मी म्हणाले, राजयोगा जीवन पद्धतीने मन शांत, सकारात्मक व शक्तिशाली होतं. जीवनातील समस्यांना धैर्यानं सामोरं जाण्याचं बळ मिळतं. कर्माची गुह्य गती नीट समजते. स्वतःची यथार्थ ओळख, दिव्य शक्तीचा योग्य परिचय, जीवनातील बदलाचे विविध टप्पे यांचं ज्ञान मिळतं, जे की सत्य ईश्वरी ज्ञान आहे. जसं वर्षभरात 3 ऋतू असतात, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. त्या ऋतुमानाप्रमाणे आपण आपल्या जीवनाची आखणी करत असतो. त्यामुळे जीवन सहज, सुकर व सुंदर होतं. तसंच राजयोगा जीवन पद्धतीद्वारे आपल्याला मानवी जीवनातील वेगवेगळे टप्पे समजतात आणि त्यानुसार जर आपण आपली जीवनशैली नियोजित केली तर एकूण आयुष्यच सुंदर, स्वस्थ, यशस्वी होतं. हिवाळ्यात थंडी असते त्यामुळे आपण गरम कपड्याचं नियोजन करतो, तर उन्हाळ्यात छत्री आणि गॉगलचं. पावसाळ्यात पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी छत्री, रेनकोट वगैरेचं. कारण आपल्याला प्रत्येक ऋतूचं वैशिष्ट्य माहीत असतात. तसंच राजयोग जीवन पद्धतीमुळे सृष्टीच्या आदी मध्य अंतचं ज्ञान मिळतं आणि याच राजयोगाच्या कवचामुळे आपलं संकटापासून संरक्षण होतं. या सृष्टीचक्रामध्ये आपल्या आयुष्याचं स्थान काय, प्रकृतीच्या 5 तत्वांचं महत्त्व काय, आपल्याला जीवनात येणारे उन्हाळे पावसाळे अर्थात संकट समस्या येण्याचं कारण काय, त्याचं निवारण कसं करावं वगैरेची पण माहितीच मिळाल्यामुळे आपण जसं दिवसानंतर येणाऱ्या रात्रीला घाबरत नाही, कारण आपल्याला माहीत असतं की ही रात्र कधी ना कधी संपून परत सकाळ उजाडणार आहे, तसंच कठीण समय किंवा काळ हाही संपणारच आहे व त्याला आपल्याला धीरानं सामोरं जाण्याची आवश्यकता आहे. अर्थातच त्यामुळे आपलं जीवन कोमेजून जात नाही, प्रसन्नता टिकवून ठेवते आणि जीवन सहज सुंदर होतं. हे ऐकताच सर्वांचे चेहरे खुलले व सर्वांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. हा लेख इथेच समाप्त होत आहे. आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी.